डीजेचा दणदणाट कमी व्हावा यासाठी आता पुणे पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे। आगामी गणेशोत्सव असेल किंवा इतर कुठलेही सण असतील, या सणांमध्ये लागणाऱ्या डीजे मधला प्लाझ्मा आणि प्रेशर मीठ जो आहे त्याच्यावर स्ट्रिक्टली म्हणजेच कठोरातल्या कठोर कारवाया ज्या आहेत त्या पुणे पोलिसांकडनं सुरू केलेल्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे। माझ्या हातात हे सध्या तुम्हाला जे यंत्र दिसतंय यालाच हे प्रेशर मीड म्हणतात। याला पुणे पोलिसांनी सक्त मनाई केली आणि त्यासोबतच जो प्रेशर मीड सोबत येणारा जो प्लाझ्मा आहे, आपण जर या ठिकाणी पाहू शकतो तर या प्लाझ्मावर सुद्धा जी बंदी आहे ती देखील पुणे पोलिसांनी घातलेली आहे। एका बाजूला 4 बेस आणि 4 टॉपची परवानगी जवळपास निश्चित झाल्यानंतर हे प्लाझ्मा आणि प्रेशर मीड नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे पदाधिकारी आहेत जे अनेक वर्षांपासून या सगळ्या यंत्रणेत सहभागी आहेत। प्लाझ्मा आणि प्रेशर मीड म्हणजे थोडक्यात प्लाझ्मा आधी काय सांगा, जे मूळ स्पीकर किंवा जे ओरिजिनल स्पीकर असतात त्याच्यापेक्षा हा कसा वेगळा असतो? प्लाझ्मा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जो डुएलचा बेस येतो ते 2 बेस एकत्र करून प्लाझ्माचा जन्म झाला। हा होण्याचं कारण एकच की पोलीस प्रशासनानं 2016 साली याच्यावरती बंदी आणली की बाबा तुम्ही जास्त मटेरियल लावू नका, की तुम्ही कमी क्वांटिटी लावा, 2 बेस 2 टॉपच लावा। त्यावेळेस ते बेस बाजूला होऊन त्याचे एकत्रीकरण करून त्याचा प्लाझ्मा तयार झाला। प्लाझ्मामध्ये एका कॅबिनेटमध्ये 4 स्पीकर बसतात आणि रेग्युलर कॅबिनेटमध्ये 2 स्पीकर बसतात। आणि राहिला प्रेशर मीड आणि प्लाझ्मा टॉपचा विषय, तर प्लाझ्मा ज्या प्रकारे मोठा होतो त्याच प्रकारे हा टॉप सुद्धा मोठा होत गेला आणि त्याच्यामध्ये या प्रेशर मीडची संख्या जास्त वाढत गेली। लोक आपल्या मर्जीनुसार त्याच्यात कस्टमाइज करून खूप प्रकारात त्याच्यात भरमसाठ प्रेशर मीड बसवत गेले आणि त्याचा लोकांना खूप त्रास झाला। सोप्या भाषेत असं म्हणायचं का की 2 स्पीकर म्हणजे जे 2 नॉर्मल चांगल्या क्वालिटीचे स्पीकर आहेत त्याचा एक स्पीकर केला आणि त्याच्यातनं जो आवाज येतो त्याला प्लाझ्मा म्हणायचं? हो बरोबर, एकाच कॅबिनेटमध्ये 4 स्पीकर फिट झाले। हो, आणि कॅबिनेटची क्वांटिटी कमी झाली। म्हणजे पोलीस प्रशासनाने सांगितलं 2 बेस 2च टॉप लावा, तर लोकांनी त्याला एक पळवाट किंवा त्याला एक पर्याय म्हणून 4 बेसच्या जागी 2च प्लाझ्मा केले आणि टॉप सुद्धा 2च केले, पण टॉपची साईज वाढली। मग काय नेमकं प्लाझ्मा आणि स्पीकरच्या आवाजाच्या पातळीमध्ये किती फरक? हो, तीव्रता वाढली ना, ज्यावेळेस तुमची क्वांटिटी वाढती त्यावेळेस ऑब्वियस त्याचा आवाज पुढे जास्त होत जातो आणि त्याचा त्रास हा लोकांना होतोय। म्हणजे त्याच्यात जेवढे जास्त स्पीकर तेवढा आवाज जास्त सोप्या हो 100%। हा झाला प्लाझ्माचा विषय। आता दुसरा विषय ज्याच्यावर बंदी घातली आहे तो म्हणजे हे प्रेशर मीडचं यंत्र आहे। काय असं आहे याच्यात की जो आवाज कर्कश होतो या प्रेशर मीडमध्ये? प्रेशर मीडचं जर सांगायचं म्हणलं तर कंपनीतर्फे तो 96 डीबी मध्ये येतो एक प्रेशर, तो एक डेसिबल डेसिबलच्या हिशोबाने। जर तो वॅटेजचा विचार केला तर तो 400 वॅट मध्ये होतो आणि त्याच्याप्रमाणे जर तो 96 वॅटच्या हिशोबाने डीबीच्या हिशोबाने जर वाजवला, तो कमी प्रमाणात जर टाकला तर त्याचा व्हॅल्यूम कमी होतो। जर त्याच्या एका पेटीमध्ये जर 100 भरले, 60 भरले किंवा 40 भरले, तो कस्टमरला त्रास न होता, पण बाहेरच्या पब्लिकला 100% त्रास त्याचा 100% होतो। तर मग असं काय आहे की ज्याच्यामुळे कर्कश आवाज येतोय? ह्याचा कर्कश आवाज असा आहे की तो वॅटेज म्हणजे तो थोडक्यात आपल्या जहाजावरती वापरला जातो, जेणेकरून हॉर्नसाठी तो त्याचा उपयोग त्यासाठी केला जातो, पण लोकांनी तो साऊंड मध्ये उपयोग केल्यामुळं तो पब्लिकला जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो। कशामुळे वापरतात हे प्रेशर मीड? वापरायचं काय कारण? जास्त मिड रेंज लोकांना हवी आहे कॉम्पिटिशनच्या हिशोबाने, त्याच्यामुळे त्याचा जास्त वापर केला जातो। पण त्याचा जर कमी प्रमाणामध्ये वापर केला तर लोकांना तो त्रास होत नाही। पण आताच्या हिशोबाने जर प्रशासनाने जर बंदी घातली तरी आम्हाला ते मान्य आहे। सरसकट आता प्लाझ्मा या प्लाझ्मावर आणि प्रेशर मीड जे आहे त्याच्यावर बंदी आहे। ही बंदी तुम्हाला डीजे म्हणून किंवा डीजेचे वितरक व्यावसायिक म्हणून तुम्हाला मान्य आहे? आम्हाला मान्य आहे। सरकारला तर त्याच्यावरती निर्बंध आणायचा तर आम्हाला काही अतिरेक नाहीये त्याच्यावरती, पण पूर्णपणे जर बंदी येत असेल किंवा त्याच्यामुळे त्रास होत असेल तर प्रशासनाला आम्हाला ते निर्णय मान्य आहेत। आपण बघू शकतो की जे डीजे ऑपरेटर आहेत किंवा या संबंधित व्यावसायिक जे आहेत त्यांचा सुद्धा सरकारला प्रशासनाला पाठिंबा आहे, कारण जेवढे घातक हे प्लाझ्मा आणि प्रेशर मीड आहेत हे आम्हाला सुद्धा नको आहेत। आम्हालाही सुद्धा क्लिअर आणि चांगला क्वालिटीचा आवाज जो आहे तो नागरिकांपर्यंत पोहोचायचा आहे। त्यामुळे येत्या गणेशोत्सवात प्लाझ्मा आणि प्रेशर मीडला पुणे पोलिसांकडनं सक्त ताकीद जी आहे ती देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।